नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय गणित यामधील भागाकार भाग 1 यामधील पेज नंबर 36 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर यामध्ये 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे अशा प्रकारचे गणित दिलेले आहेत। तर याच्यामध्ये भागाकार करायचा आहे आणि त्याच्यानंतर भाज्य, भाजक, भागाकार व बाकी लिहा म्हणून सांगितलेलं आहे। तर यामध्ये एक उदाहरणासाठी आपण या सोडवलेल्या गणितामध्ये तुम्हाला भाज्य, भागाकार आणि बाकी दाखवते। तर याच्यामध्ये 58 आहे, ते 58 भाज्य आहे, 3 भाजक आहे, त्याच 19 भागाकार आहे आणि 1 बाकी आहे। अशाच प्रकारे आपल्याला खालील सर्व गणित सोडून घ्यायचे आहेत आणि त्याचे भाज्य, भाजक, भागाकार व बाकी लिहायचे आहेत। तर त्यामधील पहिला गणित आहे 75 भागिले 5, म्हणजेच यामध्ये भाज्य आहे 75 आणि भाजक आहे 5। तर 5 ने 75 ला भागायचं आहे। म्हणजे सुरुवातीला गणितामध्ये बेरीज, वजाबाकी आणि गुणाकारामध्ये उजवीकडून डावीकडे गणित सोडवायचं असतं, पण भागाकारामध्ये डावीकडून उजवीकडे गणित सोडवत जायचं। तर सुरुवातीची संख्या आहे 7, मग जर 7 ही 5 पेक्षा ह्या भाजकापेक्षा इथली सुरुवातीची संख्या जर मोठी असेल तर या 1 संख्येला भाग जाईल। जर ही संख्या लहान असेल भाजकापेक्षा तर त्याच्या पुढचे 2 मिळून अशा 2 संख्येला भाग द्यावा लागेल। तर आता याच्यामध्ये 5 भाजक आहे आणि 7 भाज्य आहे, 75 भाज्य आहे। याच्यामध्ये 7 हे मोठं आहे 5 पेक्षा, त्याच्यामुळं भाग जाईल। तर 5 च्या पाड्यात 7 आहे का नाही, तर काय करावं लागेल, मग 5 1 5, 5 2 10, मग 10 मोठं होत आहे 7 पेक्षा, त्याच्यामुळं 5 1 5 घ्यावं लागेल। म्हणजेच 5 1 5, 7 मधून 5 गेले, 2 राहिले। मग त्याच्या पुढचे आता आपण 7 ला भाग दिलेला आहे 5 ने, नंतर आपण 5 ला भाग देऊयात। तर 5 ला भाग देताना आपल्याला हे आता ह्याची बाकी उरलेली आहे 2 आणि त्याच्या पुढे 5 घ्यावा लागेल। म्हणजे किती होईल ही संख्या, 25 होईल। तर 5 च्या पाड्यात 25 आहे का, किती नंबरला आहे, 5 नंबरला। 5 5 25, म्हणजेच 25 वजा 25 बरोबर 0। म्हणजेच याच्यामध्ये आता काय येईल, मग ह्याचे ही लिहूया आपण भाज्य। तर भाज्य, त्याच्यानंतर भाजक, भागाकार आणि बाकी। तर याच्यामध्ये भाज्य येईल 75, भाजक येईल 5 आणि भागाकार 15 आणि बाकी 0। अशाच पद्धतीने आपण दुसरं गणित सोडूयात। याच्यामध्ये भाज्य 52 आहे आणि भाजक 4 आहे। तर 4 ने सुरुवातीला 5 ला भाग द्यावा लागेल। 4 1 4, 4 2 8, 8 मोठं होतं 5 पेक्षा, म्हणून 4 1 4, मग 5 मधून 4 गेले, 1 राहिले। त्याच्यानंतर उरलेले 2 आपण 1 च्या पुढं बाकीच्या पुढं घेऊयात, इथं झाले 12। 4 च्या पाड्यात 12 किती नंबरला आहे, 4 त्रिक 12, मग 12 वजा 12 बरोबर 0। मग ह्याच्यामध्ये भाज्य बरोबर 52, भाजक बरोबर 4, भागाकार बरोबर 13 आणि बाकी बरोबर 0। नंतर तिसरं गणित आहे 44 भागिले 3। याच्यामध्ये भाज्य 44, भाजक 3, मग 3 सुरुवातीला या 4 ला भाग द्यावा लागेल। 3 1 3, 3 2 6, 6 मोठं होईल 4 पेक्षा, म्हणून आपण 3 1 3 घेऊयात। म्हणजे 4 मधून 3 गेले, 1 राहिले। नंतर त्याच्या पुढचे 4 खाली घ्यावे, 1 च्या पुढं 14 झाले। 3 च्या पाड्यात 14 आहे का, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, मग 15 मोठं होतं 14 पेक्षा, म्हणून आपण 3 चौक 12 घेणार। 3 चौक 12, म्हणजेच 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 1 गेले 0, म्हणजेच किती उरली बाकी आपली 2। तर ह्याच्यामध्ये भाज्य बरोबर 44, भाजक बरोबर 3, भागाकार बरोबर 14 आणि बाकी किती आले, तर हे बाकी आपल्याला 0 0 2।
नंतर चौथं गणित आहे 92 भागिले 8. मग 8ने सुरुवातीला 9ला भाग द्यावा लागेल. 8 1 8, 8 2 16. 16 9पेक्षा मोठं होईल म्हणून 8 1 8 घ्यायचं. 9मधून 8 गेले, 1 राहिले. त्याच्यानंतर हे उरलेले 2 1च्या पुढं 12. 8 1 8, 8 2 16. 16 मोठा आहे 12पेक्षा म्हणून 8 1 8. मग 12मधून 8 गेले, 4 उरले. नंतर काय येईल मग भाज्य. भाज्य बरोबर 92 भाजक बरोबर 8 भागाकार बरोबर 11 आणि बाकी उरली 4. अशाच पद्धतीने आपण आता 5वं आणि 6वं गणित सोडूया. तर 5वं गणित बघा इथं सांगते. पाचवं गणित आहे 85 भागिले 6. 85 भागिले 6 काय येईल मग 6 1 6. 8मधून 6 गेले, 2 उरलेले 5 खाली 25 झाले. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24 येईल. 6 5 30, 25पेक्षा मोठं होईल म्हणून 6 चौक 24. 5मधून 4 गेले, 1 उरले. 2मधून 2 गेले, 0. म्हणजे बाकी उरली 0. मग ह्याच्यामध्ये भाज्य बरोबर 85 भाजक बरोबर 6 भागाकार बरोबर 14 आणि बाकी 1. नंतरचं 6वं गणित आहे 92 भागिले 7. 92 भागिले 7 हां बरोबर आहे. 92 भागिले 7. मग याच्यामध्ये 7ने 9ला सुरुवातीला भागायचं. म्हणजे 7 1 7, 7 2 14. 14 मोठं होईल म्हणून 7 1 7. मग 9मधून 7 गेले, 2 उरले. हे 2 उरलेले ॲज इट इज खाली. 22 आहे का 7च्या पाड्यात? 7 3 21 आहे आणि 7 चौक 28. 28 मोठं होईल म्हणून आपण 7 3 21 घेऊ. मग 22मधून 21 गेले, 2मधून 1 गेले, 1 राहिले. 2मधून 2 गेले, 0. म्हणजे बाकी किती उरले आपली 1. मग ह्याच्यामध्ये भाज्य बरोबर 92 भाजक बरोबर 7 भागाकार बरोबर 13 आणि बाकी बरोबर 0 1. अशा पद्धतीने आपला हा स्वाध्याय सोडून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.